प्रेक्षकांनो, आज चित्राबाईला आणि सुशीलाबाईला सळो की पळो करून सोडलं या दोघींनी. आता पिंकीला ही बोलली आहे चित्रा, म्हणून ही लगेच मिताली पुढे आली आणि म्हणते ही माझी असिस्टंट आहे आणि ही जे बोलेल तेच माझा शब्द आहे. मिताली आल्याला ओरडते चित्रावर आणि म्हणते काय चाललंय ग, काय भाजी मार्केट आहे का इथे, काही तुम्हाला डिसन्सी आहे की नाही. मितालीचं सामान आलंय सगळं. पिंकी म्हणते इथे ठेवा आता तुम्ही. आता लगेच पिंकीबाई म्हणतात चला मिताली ताई इथे बसूयात थोड्या वेळ आपण. आता सुशीलाबाई खाली बसणार तेवढ्यात पिंकी म्हणते सासूबाई तुम्हाला काही बसायला येळ नाही, आमच्या मिताली त्याची ज्यूसची येळ झाली, आता त्यांचं ज्यूस संपेपर्यंत सामान वर पोहोचून द्या. सुशीलाबाई म्हणतात काय सामान मी उचलायचे काय, तू काय मला ऑर्डर देतीये का सामान वर पोहोचवायचं, तू पोहोचव की. लगेच पिंकी म्हणते काय हो मिताली ताई सामान मी ठेवायचंय का. मिताली म्हणते सामानाचं तू नको बघूस, तू माझ्या ज्यूसचं बघ. अगं सामान हे वर पोहोचवतील. आता चित्रा म्हणते हे सामान काय आमच्या आईसाहेब वर पोहोचवणार आहेत का. मिताली म्हणते मी त्यांना नाही, मी तुम्हाला सांगतेय, सॉरी तुला सांगतेय, डायरेक्ट अरे तुरे करते ती. चित्रा म्हणते काय आईसाहेब यांनी माझं नौकर करून टाकलंय. आता लगेच सुशीलाबाई म्हणतात अगं त्यांना माहिती नाही आपल्या घरी आहेत ना नौकर माणसं बिनकामाची. सुशीलाबाई अगदी रूडली निरीला आवाज देतात अय पोरी उलटली वाटतं, ऐन कामाच्या वेळेला सापडणार नाही, कवा धरणं हाका मारतीये, मी कुठे गेली होती का. आता निरी आली आहे, त्यांना निरीला त्या बॅगा उचलायला लावल्यात सुशीलाबाईंनी. आता लगेच पिंकी म्हणते अहो प्यार से सासूबाई अदब से, आमच्या मिताली त्यांना उद्धट बोललेलं आवडत नाही हो. सुशीलाबाईचा टोनच चेंज झाला एकदम. अगं नाही उद्धटपणा नाही, प्रेमानच बोलते मी असं, ते जरा सूर वरचा असतो माझा फक्त. निरी नाव आहे तिचं. ए निरी बेटा जाया ते बॅगावर नेऊन ठेवा. पिंकी म्हणते आहा आता कसं कानानं ऐकायला लई स्वीट लागलं बघा, नाही तर इतक्या वेळचं एसटी स्टँडवर उभे असंच वाटत होतं बघा. निरीला फार छान वाटतंय आता पिंकीचं बोलणं ऐकून. पिंकी म्हणते काय हो एवढासा तो जीव, तिला एवढं सामान उचलायला लावणार का, तुमच्या घरात पुरुष मंडळी नाही येत वाटतं. तू नको नेऊ ग सामान, तू मिताली ताईच्या ज्यूसचं बघ, त्यांच्या ज्यूसची वेळ टळायला नको. आता पिंकीने तिचा मोर्चा वळवलाय चित्राबाईकडे. पिंकी म्हणते सामान व्हायला कसं धडधाकड पर्सनॅलिटी पाहिजे, तुम्ही आहात ना. चित्रा म्हणते मी. पिंकी म्हणते आहो तुम्ही आहातच अशा बिग टॉल. आता लगेच ह्यांचे धाबे जणांले ते लगेच पिंकीकडे बघायला लागतात. आता पिंकी म्हणते स्ट्रॉंग हो. नाही मिताली ताईंना मी सांगितलं इथल्या घरच्या मेंबर्स बद्दल खूपच प्रेमळ आहेत नाही हे सगळे, काय बिग टॉल जाऊबाई. आता मात्र बिग टॉल जाऊबाईचे कान टवकारलेत. ती म्हणते तुमच्या लिटिल जाऊबाईसाठी एवढं नाही करू शकत का. सुशीलाबाईंचं तोंड आव असलंय. आता लगेच ही पिंकी म्हणते अहो बुडबी सासूबाई तुमच्या तोंडात माशी जाईल ना. पिंकी लगेच म्हणते जाऊ द्या बरं मिताली ताई, इथे काही आपला रिस्पेक्ट नाहीये, आपण सबका साहेबांना कळू हे सगळं, चला निघूया बरं. सुशीलाबाई म्हणते अहो काय बसा त्यात काय एवढं, बॅगाच उचलायचं आहे ना. चित्रे उचल की बॅगा. आता लगेच चित्र मोठ्या मोठ्याने सत्याला आवाज द्यायला लागते आहो. सत्या वैतागूनच खाली येतोय. काय झालं चित्रे, आग लागली का, एवढ्याने का ओरडतीयेस. चित्रा म्हणते तुम्ही वर आहे म्हटल्यावर मोठ्यानेच हाक मारावं लागेल ना, ते सामान उचला तुम्ही. डॉल्बी मजा घेतोय आता चित्राची. काय हो वहिनी माहेरी चालल्या काय तुम्ही 2-2 बॅगा घेऊन. अरे दादा वहिनी काही लवकर येणार नाही वाटतं आता. नाही हरकत नाही, असू द्या जा तुम्ही. दादा जा 4 पावलं वहिनींना सोडून ये रे. चित्रा आधीच वैतागलेली असते. ती म्हणते नाही हो डॉल्बी भाऊजी मी काय माहेरी बेरी नाही चालले, त्या मिताली त्याचं सामान खोलीत नेऊन पोहोचा त्यांच्या. पिंकी लगेच म्हणते अरे बापरे किती आरडाओरडा, आमच्या मिताली त्यांना असं आवडत नाही. काय हो तुमचे हजबंडच आहे ना ते, त्यांना सर्वंट सारखं वागवता का तुम्ही. आता लगेच डॉल्बी म्हणतो जाऊ द्या हो सवय त्यांना. चित्रा म्हणते काय म्हणलात तुम्ही. डॉल्बी म्हणतो अहो म्हणजे आम्हाला असं म्हणायचं की आम्हाला सामान वगैरे न्यायची सवय आहे, आम्ही नेतो सामान. मिताली लगेच म्हणते आय लाईक इट, या घरचे पुरुष खूप हेल्पफुल आहे. आता पिंकी चित्राला काही सोडे ना. पिंकी म्हणते चित्राला कोणतं काम द्यायचं. मिताली म्हणते ह्यांना काम देऊन काही उपयोग नाहीये, किती कामचोर आहेत या. पिंकी म्हणते मी एक काम करते, माझ्या वॉचिंगच्या अंडर तुमच्या रूमचं डेकोरेटिंगचं काम देते यांना. पिंकी आता काय चित्राबाई म्हणते. आता चित्रा खूप जोरात ओरडते काय आई साहेब यांना सांगा ना. आता लगेच या दोघी कानावर हात ठेवतात. लगेच सुशीलाबाई म्हणतात चित्रे हळू. पिंकी लगेच म्हणते मिताली ताईंच्या शेजारी माझी रूम पाहिजे, त्यांना हवं नको बघायला पाहिजे ना. सुशीलाबाई लगेच म्हणतात आजूबाजूच्या खोल्या मोकळ्या नाही आहेत. मिताली लगेच म्हणते पिहूचा शब्द म्हणजे माझी ऑर्डर समजा बुडबी सासूबाई.
सुशीलाबाई लगेच हसायला लागतात. म्हणते, "हो हो हो, आजूबाजूच्याच खोल्या देऊ हा तुम्हाला." सुशीलाबाई एकट्याच हसत असतात. पिंकी म्हणते, "काय झालं हो?" सुशीलाबाई म्हणतात, "काही नाही, ते वुडबी ऐकायला लई भारी वाटू लागलं ना, वुडबी." आता त्या पिंकीकडे बघून विचार करत असतात, ही ब्याद गेली आणि दुसरी आणून ठेवली आहे. सुशीलाबाई आणि चित्राबाई गेल्यात वर. पिंकी मनात करते, ये तो शुरुवात है सासूबाई, आगे आगे देखो होता है क्या. इकडे सत्या आणि डॉल्बी पण वैतागलेत ते सामान उचलून. सत्या म्हणत असतो, ही बाया किती दिवस राहणार कोणास ठाऊक अजून. तर डॉल्बी सहज विचारतो, तुला आवडली का रे ती? सत्या म्हणतो, हे माझा काय संबंध. डॉल्बी म्हणतो, तुझा संबंध येऊ पण शकत नाही, पण मी फक्त त्या मिताली बद्दल विचारतोय, त्या युवराज दादासाठी कशी वाटली तुला. सत्या म्हणतो, जाऊ दे रे, ते प्रकरण त्यांचं ते बघून घेतील युवराज आणि आईसाहेब बापूसाहेब. आता हा डॉल्बी म्हणतो, तिच्यापेक्षा ना ती असिस्टंट भारी वाटली मला. अरे ती नाही का ते हेल्मेटवाली, तू ओळखले नाही का रे तिला. सत्या म्हणतो, अरे हो की, आत्ता ओळखलं बघ. आता इकडे सुशीलाबाईंचं डोकं उठलेलं आहे. चित्रा मागे मागे झाली आहे सुशीलाबाईंच्या आणि म्हणतात, हे बघा आईसाहेब, मी त्या चोंबडीचं ऐकणार नाही. सुशीलाबाई म्हणतात, अगं काय बोलतेस तू चित्रे, तोंडाला आवर घाल, होणारी सून. अगं होणारी सून आहे ती आपल्या घरची. तुझं असं आहे ना चित्रे, मुख्य शिकार सोडायची आणि चिलट मारत बसायची. अरे मला त्या मितालीची चिंता लागली आणि तू मात्र त्या असिस्टंटचं रडगाणं गात बसली आहे. आता ही चित्रा म्हणते, त्या मितालीपेक्षा ना त्या चोंबडीलाच जास्ती मार झालाय. चित्राबाई म्हणे, मला कामवाली बाईच करून टाकलंय तिने. हे बघा आईसाहेब, ती जर मला तोंडवर करून काही बोलली ना आणि तिनं जर एक पण काम सांगितलं मला, तर मी तिथल्या तिथे तिचं थोबाड फोडी ना. पुन्हा सुशीलाबाई म्हणतात, ए बाई. चित्रा म्हणते, तुम्ही तरी नका बाई बोलू आता. सुशीलाबाई म्हणतात, लगेच भोकं पडतात का तुला, ती सांगते ना तेवढं सगळं निमूटपणे ऐकायचं आणि करायचं. चित्रा म्हणते, मी त्या दीड दमडीच्या नोकराचं नाही ऐकणार. सुशीलाबाई म्हणतात, तुला ऐकावं लागेल. त्या मितालीचं विश्वास आहे ना त्या असिस्टंटवर, तिला दुखवणं म्हणजे मितालीला दुखवल्यासारखं होईल. तिला दुखवणं परवडणार नाही आपल्याला. ध्यानात येतंय का. तेव्हा डोक्यात राग घालू नको, माझ्या डोक्याचा भुगा करू नको. निमूटपणे करायचं. चित्रा म्हणते, मी तुमच्या लेकाचंही ऐकत नाही. आता सुशीलाबाई म्हणतात, मी सांगते ना मग गपचूप करायचं. आता इकडे हा डॉल्बी सहज म्हणतो सत्याला की अरे मला तिला बघितलं ना की पिंकी वहिनीची आठवण येते. आता सत्या खूप ओरडतो आणि म्हणतो, बस कर त्या पिंकीचं पुराण आता. तो युवराज पिंकीच्या प्रेमात वेडा झालाय, तेवढं पुरे नको का. आता लगेच पिंकी येते आणि म्हणते, अरे का एवढा हंगामा करताय बाई. पिंकी सत्यादादाला म्हणते, ढाकलेत ना ते तुमचे, का ओरडतायत त्यांच्या अंगावर. आणि त्यांना तसं वाटलं असेल तर वाटू द्या की, मिताली पण आली आहे तेवढ्यात मागून. पण सत्या तेव्हा तिथून निघून गेलाय. आता मिताली ती खोली बघते, पण तिला ती रूम अजिबात आवडलेली नाहीये. ती पिहूला म्हणते, ए पिहू, तू ह्यांना सांगून ह्या रूम मध्ये जे जे अरेंजमेंट्स लागतात ना ते कर. पिंकी ओके म्हणते. आता मिताली म्हणते, तू ह्यांच्याशी बोलून घे, मी फ्रेश व्हायला चालली आहे. पिंकी डॉल्बीशी छान बोलते. आता डॉल्बी त्या मितालीला दाखवतो तिकडे वॉशरूम. आता ही गेल्यावर डॉल्बी म्हणतो, कुठे आमची पिंकी वहिनी आणि कुठे ही. पिंकी म्हणते, काही म्हणालात का तुम्ही. डॉल्बी म्हणतो, नाही नाही काही नाही म्हणालो मी. पिंकी म्हणते, तुम्ही खूप मिस करताय ना तुमच्या वहिनीला. गावात तर लोक काय काय बोलतात हो त्यांच्याबद्दल. डॉल्बी म्हणतो, खोटं बोलतात गावातले लोक. आमच्या पिंकी वहिनी अशा कधीच करू शकत नाही, त्या सच्च्या आहेत खूप. पिंकी म्हणते, वा, तुमच्या वहिनींचं आणि तुमचं प्रेम बघून लई भारी वाटलं बघा मला डॉल्बी भाऊ. आता डॉल्बी भाऊ म्हटल्यावर डॉल्बी तिच्याकडे बघतच राहतो. आता सुशीलाबाई या चित्राला म्हणतात, उभी नको राहू, बाम लाव माझ्या डोक्याला. चित्रा म्हणते, ना इकडे बाम. सुशीलाबाई म्हणतात, काय नवी नवरी आहे का ग, हातात देऊ बाम तुला. तुला माहिती नाही का घरातल्या वस्तू कुठे ठेवलेल्या असतात, चल घे तिकून बाम. सुशीलाबाई आता चित्राला म्हणतात, ती पोरगी आहे ना लई आगव आहे, नाकापेक्षा मोती जडे हे कळतंय मला चित्रे, पण तू सध्या काही बोलू नको. समद तिचं ऐक, येळ आली की तिची जागा तिला आपण दाखवून देऊ, कळलं का तुला. आता त्या दोघींवर पाळत ठेवावी लागेल, त्यांना आनंदी ठेवावं लागेल आणि मग मितालीचं मन जिंकू आणि तिच्या मनामध्ये त्या असिस्टंट विषयी असं काही इश्क घालू ना की ती तिला नोकरीवर काढूनच टाकेल बघ. समध्या गोष्टी पटदिशी होत नसतात चित्रे, जरा येळ लागतो. पिंकी म्हणते, मला भाऊ नाहीये आणि तुम्ही माझ्या भावासारखे आहात. माझा भाऊ असता ना तुमच्यासारखाच असला असता. डॉल्बी म्हणतो, चालेल की. पिंकी म्हणते, डन, मग तुम्ही माझे आजपासून भाऊ, मी तुमची पिहूताई आणि तुम्ही माझे डॉल्बी भाऊ. अरे पण आताच रक्षाबंधन गेलं ना, तुम्हाला राखी बांधली असती की. आता डॉल्बी थोडा उदास होतो. पिंकी म्हणते, काय झालं डॉल्बी भाऊ, तुम्ही काहीच बोलू नाही लागले. डॉल्बी म्हणतो, काय म्हणू, माझ्याकडे शब्दच नाही येतो. तुम्ही तर मला लईच मोठा मान देऊन टाकला. रक्षाबंधन गेलं म्हणून काय झालं, भाऊबीज येईलच की आता. पिंकी म्हणते, हो हे तर लई बेस्ट झालं.
येतो हं मी. आता पिंकी म्हणते, तुम्ही जाताय तर त्या चित्रा वहिनीला निरोप द्या ना माझ्या रूमवर यायला. डॉल्बी म्हणतो, बरं तुम्ही म्हणता तसं. नाही, हा आता भावड्या तुमच्या सेवेमध्ये हजर आहे. पिंकी म्हणते, भावड्या लई भारी वाटायला हो म्हणायला. आता डॉल्बी म्हणतो, मग म्हणा की भावड्या. आता हे दोघं जण असे हायफाय करतायत हाताने. डॉल्बी लगेच जाऊन चित्राला निरोप सांगतोय, आओ आईसाहेब यांना ना बोलवलंय त्या असिस्टंटनी. डॉल्बी पुन्हा चिडवतो चित्राला आणि म्हणतो, चित्राबाईला बोलवलंय. चित्रा म्हणते, बाई तुम्ही पण मला बाई म्हणलात ना आईसाहेब. आता हे व्हायरल व्हायला लागलं बरं, आता खूप झालं हे. आता डॉल्बी म्हणतो, सॉरी वहिनी तुम्हाला बोलवलंय पिहूताईंनी. आता चित्रा म्हणते, तिला ताई आणि मला बाई. बरं बघून घेईल मी सगळ्यांना. सुशीलाबाई म्हणतात, इतकं समजवलं तुला, पण आता ती वैतागून गेली आहे बिचारी. सुशीलाबाई डॉल्बीला म्हणतात, मला बाम लावून दे. डॉल्बी म्हणतो, काय आई साहेब माझे पण हात दुखायला लागलेत सामान उचलून. सुशीलाबाई म्हणतात, मग काय मी लावून देऊ तुझ्या हातापायाला बाम? लाव माझ्या डोक्याला बाम. बिचारा डॉल्बी सगळ्यांचा ऐकतो हो. इकडे युवराज आणि भाल्या फुल नशेमध्ये आहेत. आता भाल्या त्याला म्हणत असतो, बस झाला दादा, खूप पिलात तुम्ही. युवराज म्हणतो, तू बस कर, मी पिणार आहे अजून. भाल्या म्हणत असतो, दादा बस करा, घरला जा आता. युवराज म्हणतो, बस कर रे, काय घरला जा. अरे काय त्या घरामध्ये, माझी तिथे जायची इच्छाच होत नाही. भाल्या म्हणतो, असं का बोलताय तुम्ही? युवराज म्हणतो, असं नको तर कसं बोलू? बेडरूममध्ये जावं तर आमचा जीव कासावीस होतो रे. तिथे कारभारणीची आठवण येते आम्हाला. आमची कारभारीन आमच्या बेडरूमला मंदिर म्हणायची रे भाल्या. त्या मंदिराची वाट लावली त्या मितालीनं. आमच्या खोलीत येऊन बसली ती. ज्या बेडवर आमची कारभारीन बसायची त्या बेडवर बसली ती भाल्या. आम्हाला म्हणती कशी, ये बस जवळ आमच्या. इथं आत लाव तिथं आत लाव, आमच्या गोष्टीवर ताबा घेत होती ती भाल्या. आम्हाला काय म्हणती माहिती का, आम्ही तुमचे कपडे बदलते. आता भाल्या म्हणतो, काय तुमचे कपडे बदलणार होती ती? युवराज म्हणतो, हे कानाखाली आणि तुझ्या कपड्याची स्टाईल बदलत होती ती आमच्या. नाही, आमची दाढी काय बदलत होती, आमची हेअरस्टाईल लईच करत होती ती. आणि म्हणती कशी, आमची ब्राऊन स्किन आवडली तिला, असं वाटत होतं ना भाल्या. लईच कुटावं तिला. बिचारा युवराज सगळं फ्रस्ट्रेशन भाल्यावर काढतोय. पण इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे प्रेक्षकांनो. पुढे आपण बघतोय पिंकी युवराजचं शर्ट घालून बघत असते आणि युवराज दारूच्या नशेत ते पाहतो आणि त्याचं डोकं सरकतं. तो त्या शर्टलाच जाळून टाकतो आणि पिंकीला धमकवतो, आमच्या खोलीत येऊन आमच्या शर्टला हात लावलात ना, आता तर शर्ट जाळलाय, पुन्हा आमची खोली जाळून टाकू, लक्षात ठेवा. पिंकी एवढी घाबरते युवराजला, रॅदर पहिल्यांदा ती एवढी घाबरली असेल असं दाखवलंय त्यांनी आणि ती तिथून पळ काढते. युवराजने तो शर्ट जाळून टाकलाय. तर असा होता रिव्ह्यू. पिंकी खरं तर युवराजचा अंत बघतीये प्रेक्षकांनो. तिने पटकन त्याला सांगायला नको का की मी पिंकी आहे म्हणून. ओव्हरच करते हां कधी पिंकी. असो, तुम्हाला काय वाटतं मला नक्की कळवा आणि आजचा रिव्ह्यू कसा वाटला हेही सांगा. आठवणीने रिव्ह्यूला लाईक करायला आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.